राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, गुरुजींनी ऐसे द्यावे धडे, आपला आदर्श ठेवूनी पुढे, विद्यार्थी तयार होता चोहीकडे, राष्ट्र चढे उन्नतीशी. या म्हणीप्रमाणे स्वातंत्र्यपूर्व काळापासून अस्तित्वात असलेल्या सरकारी शाळा म्हणजेच आजची जिल्हा परिषद शाळा, ज्या शाळेने आत्तापर्यंत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे असंख्य विद्यार्थी घडवले, त्यामध्ये शास्त्रज्ञ, डॉक्टर्स, इंजिनियर, राजकीय पुढारी, वकील, IPS अधिकारी अशी अनेक व्यक्तिमत्व याच जिल्हा परिषद शाळेने घडविले. पण गेल्या काही काळात पालकांचा जिल्हा परिषद शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. याचं कारण म्हणजे खाजगी शाळेने केलेल्या आवाजवी जाहिराती व प्रचार प्रसारामुळे पालकांचे लक्ष खाजगी शाळेकडे वेधल्या गेले आणि परिणामी जिल्हा परिषद शाळेवर एक प्रकारे मरगळ आली. याच सर्व बाबींचा अभ्यासाअंती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे शिक्षण मंत्री विनोदजी तावडे साहेब, शिक्षण प्रधान सचिव माननीय नंदकुमार साहेब, शिक्षण आयुक्त माननीय पुरुषोत्तम भाटकर साहेब व इतर अधिकारी यांच्या ऐतिहासिक धोरणातून, विचार प्रणालीतून आमूलाग्र बदल घडून आले व शिक्षण क्षेत्रात नवचैतन्य निर्माण झाले. शिक्षक उपक्रमशील बनले, गुणवत्ता वाढली, विद्यार्थी संख्या वाढली आणि राज्यभरात जिल्हा परिषद शाळेचा चेहरामोहराच बदलला. शिक्षकापासून ते अधिकाऱ्यांनी घेतलेली मेहनत म्हणजेच जिल्हा परिषद शाळा प्रगत शाळा. नमस्कार, मी श्री वासुदेव रामदास भुते, मुख्याध्यापक PMC जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगाव या ठिकाणी कार्यरत आहे. या ठिकाणी वर्ग 1 ते 7 पर्यंत शाळा आहे. या शाळेची पटसंख्या 200 आहे. या शाळेत कार्यरत 7 शिक्षक कार्यरत आहेत. आणि हा जो परिसर आपण बघितलाय, परिसर बघितल्यानंतर एवढं एक रमणीय आणि आनंददायी वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. मी 13 जानेवारी 2025 ला मुख्याध्यापक पदाचा या PMC जिल्हा परिषद उच्च प्राथमिक दहेगाव या ठिकाणी चार्ज घेतला. सुरुवातीला मी 5 सप्टेंबर 2025 ला या ठिकाणी याचे सहाय्यक शिक्षक म्हणून नेहारवाणी टोलीवरून या ठिकाणी माझी बदली झालेली आहे. 13 जानेवारी 2025 ला मुख्याध्यापक पदाचा PMC जिल्हा परिषद उच्च प्राथमिक दहेगाव मला चार्ज मिळालेला आहे. या 6 ते 8 महिन्याच्या कालावधीत PMC जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगाव ही तालुक्यात प्रथम क्रमांकावर कसे तसेच जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांकावर कसे याचं नियोजन मी केलेलं आहे. या ठिकाणी मागील वर्षी या शाळेची पटसंख्या 181 होती. आता या शाळेची पटसंख्या 200 झालेली आहे. म्हणजेच आपली जिल्हा परिषद मध्ये 21 विद्यार्थी पटसंख्या वाढलेली आहे. म्हणजेच आपण जे मागील वर्षी स्नेहसंमेलनामध्ये मी पालकांच्या समोर जे एक टार्गेट ठरवलेलं होतं की या शाळेची पटसंख्या 200 पर्यंत नेण्याचा माझा मानस आहे, तो मी खऱ्या अर्थानं पूर्णत्वास केलेला आहे. आणि दिलेला शब्द, पालकांना दिलेला शब्द तो मी पूर्ण केलेला आहे. पुढील वर्षी सुद्धा या शाळेची पटसंख्या 225च्या जवळपास निश्चित प्रमाणात येईल. फार कमी शाळा असतात की त्या शाळेची पटसंख्या वाढत असते. ही माझी एकमेव तालुक्यातील म्हणा की नागपूर जिल्ह्यातील म्हणा शाळा की पटसंख्या वाढवण्यात प्रथमतः अग्रेसर आहे. या ठिकाणी विविध प्रकारचे उपक्रम घेतले जातात. आनंददायी शनिवार, योगासन, क्रीडा शिक्षक, त्यानंतर डान्स टीचर, ह्या सर्व बाबी म्हणजे मुलांचा गुणवत्तापूर्ण शिक्षण कसं मिळालं पाहिजे या दृष्टीने सतत माझं ध्यास असते. मी या शाळेचा एक घटक म्हणून माझ्यावरची जबाबदारी पालकांनी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माझ्याकडे जी जबाबदारी दिलेली आहे त्या जबाबदारीचं मी पूर्णतः यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मागील 1 वर्षाच्या कालावधीत PMC जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगावच्या विद्यार्थ्यांचा अलौकिक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण कसं मिळालं पाहिजे याचा सतत ध्यास आहे. विशेषतः मी या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समितीचे आभार मानेन की अशा पद्धतीची शाळा व्यवस्थापन समिती स्थापन झाली. त्यानंतर इथले जे अध्यक्ष आहेत हितेश जिंगळे
यांनी विशेषतः रात्रंदिवस आपल्या शाळा कशी समोर जाईल आणि त्यांच्या सोबतीला तिला उपाध्यक्ष आहे श्री रणदीपजी आंबेडकर, या दोघांनी एक जे ध्यास घेतला आहे गावाचा, त्यांच्या मनात सतत ह्या शाळेविषयी शाळेची प्रगती कशी झाली पाहिजे त्यांचं सतत चिंतन असते. अशा पद्धतीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कधी शाळा व्यवस्थापन समितीला मिळणार असेल असं माझा 30 वर्षाचा अनुभव सांगतोय. विशेषतः या शाळा व्यवस्थापन समितीतील सर्व सदस्य हे एकमेकासोबत गुणानुबंध आणि सतत प्रत्येक बाबतीत पॉझिटिव्ह विचार, या पॉझिटिव्ह विचारांनी या शाळेचा विकास होत आहे. ह्या सर्व बाबी या ठिकाणी उल्लेखनीय आहे. तसेच गट ग्रामपंचायत दहेगाव, या दहेगाव मधील आमचं मॅडम सौ भारतीताई आंबेडुके आणि उपसरपंच श्री रवींद्रजी डोंगरे आणि गट ग्रामपंचायतमधील सर्व पदाधिकारी यांनी सुद्धा आम्ही जेव्हा त्यांना एखादी मागणी केली, ती मागणी केल्यानंतर ते पूर्ण वास्तविक आहेत. मागील वर्षी त्यांनी माननीय सरपंच मॅडम यांना मी एक मागणी केली होती की तुम्ही रंगरंगोटी करून द्या. त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन रंगरंगोटी करून दिलेली आहे. ग्रामपंचायत स्तरावरून मदत आम्हाला मिळत आहे. त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समिती सुद्धा मदत करत आहे आणि विशेषतः दहेगावातील सर्व पालकवर्ग ज्यांचा की माझ्यावर खूप विश्वास आहे आणि त्या विश्वास पूर्ण करण्यासाठी मी सतत धडपडत असतो. माझे जे सर्व शिक्षक आहेत हे सर्व एक एकाग्र आणि कुशाल आहेत आणि त्यांच्या जी कार्य करण्याची क्षमता आहे त्या कार्य करण्याच्या क्षमतेनुसार श्री रुवाड सर, श्री कांबळे सर, श्री घंटाई सर, कडबांदे सर, सुजाता बोदले मॅडम, प्रज्ञा रामटेके मॅडम, संगीता आंबेडुके मॅडम, ह्या विशेषतः विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीनं शाळेतील सर्व शिक्षक त्या पद्धती गुणवत्ता कशी वाढेल त्या पद्धतीने काम करत आहेत. आणि विशेष मला एक बाब सांगायची वाटेल की मला ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी माझ्या जो सौ विद्या मॅडम ह्या प्रत्येक बाबतीत मला मदत करत असतात, ज्यांच्यामुळे ही एक शाळा कशी समोर जाईल ती सुद्धा मला मदत करत असते. आणि एक पुढील वर्षाचा माझा मानस आहे की या शाळेतील विद्यार्थी नवोदयमध्ये आणि स्कॉलरशिप मध्ये त्या सिलेक्टेड झाले पाहिजेत. या दृष्टीनं माझं सतत पुढील वर्षाचे नियोजन सुरू झालेलं आहे. ह्या सर्व बाबी करत असताना एक मनात विचार केला की आपण एक स्वप्न बघितलं होतं, एक सुंदर शाळा कशी असावी. सुंदर शाळा जेव्हा मी माझ्या मनात आणलं 5 सप्टेंबर 2025 ला मी या ठिकाणी कार्यरत झालो, तेव्हापासून एक विचार केला की हा परिसर खूप सुंदर आहे, ही शाळा समोर जाऊ शकते. जसे असा विचार माझ्या मनात आला तेव्हापासून त्या मुख्याध्यापक पदाच्या खुर्चीवर बसल्यानंतर मी त्या दृष्टीनं सतत त्याच दिशेनं मी प्रयत्न करत आहे. त्यात मी यशस्वी सुद्धा होत आहे. विशेषतः गावातील सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी, सरपंच मॅडम, उपसरपंच मॅडम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, सर्व पदाधिकारी, सर्व गावात दहेगाव येथील सर्व पदाधिकारी आणि पालकवर्ग यांचा मी ऋणी आहे, जेणेकरून ते माझ्या प्रत्येक शब्दाला मान देतात आणि भविष्यात मी त्यांना त्यांचं प्लॅनिंग सांगतो. त्या प्लॅनिंगनुसार ही शाळा ही निश्चित प्रमाणात या तालुक्यात नव्हे तर या जिल्ह्यात आणि राज्यात सुद्धा समोर गेल्याशिवाय राहणार नाही, एवढा मी तुम्हाला विश्वास देतो. बोधा तालुक्यातील गट शिक्षण अधिकारी श्री संकेत मरेस्कर, तालुक्याचे गट विकास अधिकारी श्री बायकर साहेब, या केंद्राचे केंद्रप्रमुख राजू आंबेडकर यांचे विशेष सहकार्य आम्हाला लागते. या सहकार्यानेच आम्ही समोर जात आहोत. मान्य किरण चिंकुरे मॅडम, उच्च शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद नागपूर, यांनी विशेषतः प्रत्येक गोष्टीत काम कसं करावं, ते कामाचं कसं नियोजन असावं यांचं मार्गदर्शन आम्हाला केलेलं आहे. आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आणि तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी संकेत मरेस्कर साहेब, विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख राजू आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये आम्ही सहभागी होतो आणि त्यात यशस्वी सुद्धा होतोय. त्या सर्व बाबीचे नियोजन करत असताना तालुका स्तरावर सर्व अधिकारी आणि ग्रामस्तरावरील सर्व पदाधिकारी, ती ग्रामपंचायत असो, ती शाळा व्यवस्थापन समिती असो, ती पालक असो, या सर्वांचा सहभाग आम्हाला मिळत आहे.
या सर्वांच्या सहभागामुळेच एक पीएमसी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगाव एक वटवृक्ष तयार झालेला आहे. या वटवृक्षाच्या खूप मोठ्या फांद्या झालेल्या आहेत आणि वटवृक्ष ज्याप्रमाणे आकार आणि व्याप्ती घेतो त्याचप्रमाणे पीएमसी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगाव वटवृक्षाप्रमाणेच एक शाळा विस्तारित झाल्याशिवाय राहणार नाही हा माझा विश्वास आहे. सर्वांच्या सहकार्याने आणि सर्वांच्या प्रगतीने ही शाळा प्रगतीपथावर जात आहे याचा मला अभिमान आहे. आणि ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, गट ग्रामपंचायत दहेगाव, सर्व पालक वर्ग ह्या सर्व बाबी सहकार्य करत आहेत. त्यांचा मी ऋणी आहे, त्यांचा विश्वास माझ्यावर आहे. तो विश्वासाला तडा जाणार नाही याची मी हमी देतो आणि मी माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नितेश मुंडे. माझ्या शाळेमध्ये मी जेव्हापासून व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपदी आलो त्याच्या आधी पण शिक्षक खूप चांगले होते आणि आपल्याला शाळा समिती ही ऍक्टिव्ह असली पाहिजे आणि शाळा समिती ऍक्टिव्ह असेल तेव्हाच हे कोणचंही काम म्हणजे मिळून सगळ्यांनी केलं तर शाळेची प्रगती ही निश्चितपणे होते. आपण माझी विद्यार्थी आहोत. आपण कसं एकदा शिकून नाही शाळेला विसरून जातो. हे कधीच करू नये. काहून कमी आपल्यामध्ये जे गुण आहेत ते शाळेला दिले पाहिजे, शाळेत आलं पाहिजे, एकदा तरी शाळेला भेट दिली पाहिजे. याच्याने काय होईल तर आपली शाळा हे सुंदर बनेल. आपली शाळा न म्हणता माझी शाळा म्हणायची. माझी शाळा म्हणजे माझ्या या शब्दात खूप आपुलकीपणा आहे. आपली जर म्हणली तर म्हणजे कशी आपण तिला वाऱ्यावर सोडून देतो. वाऱ्यावर सोडायचीच नाही शाळा. आणि शाळेमध्ये जेव्हापासून मी अध्यक्ष झालो तेव्हापासून कॅम्प्युटर लॅब याचे निर्माण केले. कॅम्प्युटरमध्ये सर मुलांना नेतात, शिकवतात आणि शिक्षकाचे टायमिंग किती असते 5 वाजेपर्यंत. पण आपल्या शाळेतले शिक्षक हे 6 वाजे 7 वाजेपर्यंत शिकवतात. पोरांना म्हणजे अशी आपुलकी निर्माण झाली आहे तर ते शाळा सोडून जाऊ शकत नाही. आणि शाळेला खूप वेळ देतात शिक्षक लोक. सुट्टीच्या टाइम पण येतात आणि शाळेची प्रगती ही वाढवण्याचा प्रयत्न करीन मी. आणि माझे शिक्षक मला सपोर्ट करतील, माझ्या गावातले गावकरी सपोर्ट करतील, माझ्या समितीचे लोक आहेत ते पण सपोर्ट करत आहेत. आणि शाळा ही गुणवत्ता समितीच्या अध्यक्ष पण आहे तालुकास्तरीय. तर माझ्या शाळेची गुणवत्ता कशी वाढेल मी याच्याकडे लक्ष देत राहतो. पीएमसी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगाव आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. आमची शाळा मुख्यमंत्री माझी स्वच्छ सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये आता एक स्पर्धक म्हणून उतरलेली आहे. आमच्या शाळेमध्ये विविध प्रकारच्या योजना आणि विविध प्रकारचे उपक्रम राबवित असते. सर्वप्रथम आमच्या शाळेमध्ये आम्ही सर्व 7 सहाय्यक शिक्षक आहोत. सर्व सहाय्यक शिक्षक मिळून आमची शाळा परसबाग, कम्प्युटरची लॅब, सायन्स लॅब आणि इतर सर्व काही उपक्रमाद्वारे आम्ही विद्यार्थ्यांना विविध प्रकारची माहिती आणि त्यामधील जे काही तंत्रज्ञान आहे त्या गोष्टी आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. आमच्या शाळेमध्ये दरवर्षीप्रमाणे मागच्या वर्षी सुद्धा या ठिकाणी स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांचा विकास करण्यासाठी त्या स्नेहसंमेलनाचा उपयोग मागच्या वर्षी झाला. यावर्षी सुद्धा त्याचं आयोजन आम्ही सर्व पालकांच्या वतीने, गावकऱ्यांच्या वतीने एकत्र मिळून तो कार्यक्रम राबवण्याचं आम्ही ठरविलेलं आहे आणि त्या दृष्टीनं आमच्या शाळेची तयारी चालू आहे. एक दिवस मला अशी खात्री आहे की माझे हे सर्व विद्यार्थी आणि सर्व पालक मिळून ही आमची शाळा जी आहे
की आमची शाळा भविष्यामध्ये माजी मुख्यमंत्री स्वच्छ सुंदर शाळेमध्ये प्रथम क्रमांकानं पास होईल आणि जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान या शाळेला मिळेल अशी या प्रसंगी मी आशा बाळगतो आणि विद्यार्थ्यांना सुद्धा अशी माझी अपेक्षा व्यक्त करतो विद्यार्थ्यांकडून की विद्यार्थ्यांनी हे तंत्रज्ञानाचं युग आहे आणि या तंत्रज्ञानाच्या युगाचा आपल्या अभ्यासामध्ये जास्तीत जास्त उपयोग करा. सायन्सची दुनिया असल्यामुळे सायन्सचे जे प्रयोग असतात ते प्रयोग कसं करायचं, मॉडेल्स कसे तयार करायचं यासाठी सुद्धा आता एक्झिबिशनची तयारी करायला शिकलं पाहिजे याचं मार्गदर्शन आमच्या शाळेमधून दिलं जाते. आणि मुख्याध्यापक म्हणून श्री वासुदेवरावजी भुते यांनी या शाळेसाठी ज्या भौतिक सुविधा आहेत, इमारती आहेत किंवा इतर काही गोष्टी आहेत त्यांनी कसल्याही प्रकारचा म्हणजे भेदभाव न करता पैशाचा कुठल्याही प्रकारची अडचण न भासू देता त्यांनी आपलं सर्व काही सहकार्य या शाळेसाठी देत असतात. सर्व वर्ग शिक्षक सुद्धा विद्यार्थ्यांना आपापल्या पिरियडनुसार आपापल्या विषयानुसार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असतात आणि आपला अभ्यासक्रम पूर्ण करत असतात. पुनश्च एकदा मी सर्व शाळेच्या वतीनं, गावकऱ्यांच्या वतीनं आणि माझ्या शाळेच्या वतीनं मी सर्वांचं या ठिकाणी खूप खूप स्वागत करीत आहे. नमस्कार, माझे पूर्ण नाव बळीराम मिताराम देशमुख. PM श्री उच्च प्राथमिक शाळा दहेगाव येथे कराटेचा क्लास रोज 8:30 वाजे सुरू होत असतो. 1 तासाचा कराटेची प्रॅक्टिस या शाळेमध्ये होते. कराटे क्लास घेत असताना आमच्याच गावचे संजय मेहर कराटे मास्टर हे सुद्धा मधामधात भेट देण्यासाठी ह्या शाळेमध्ये येत असतात आणि पोरांना कराट्यामध्ये खूप आवड आहे, त्यामुळे कराट्याचे क्लास व्यवस्थित रोज होत असते. आवडीने मुलं मुली या कराटे क्लासमध्ये भाग घेतात. कराटे शिकवण्याचा मागचा उद्देश मेन म्हणजे खास मुलींसाठी त्यांच्या सेल्फ डिफेन्ससाठी. कदाचित बाहेर जर गेले, मुली बाहेर जाताना आज मुलीवर अत्याचार होत आहेत, बलात्कारचे प्रकार खूप वाढले आहेत, त्यामुळे याचा एक खूप मोठा फायदा होणार आहे मुलींसाठी. आणि हा शाळेमध्ये एक गर्ल्स सेल्फ डिफेन्स म्हणून एक कार्यक्रम या निमित्ताने रोज नियमितपणे पार पडत असतो. सकाळी 8:30 वाजता स्टार्ट होतो. 1 घंटाची प्रॅक्टिस रोज या शाळेमध्ये कंटिन्यू चालू आहे. नमस्कार, मी दहेगाव येथील श्री संजय धनराज मेहर कराटे मास्टर ब्लॅक बेल्ट आणि दहेगाव येथील गट ग्रामपंचायत दहेगाव येथील PM श्री उच्च प्राथमिक शाळा दहेगाव येथे मुला मुलींचा कराटे क्लास चालू केलेला आहे आणि क्लास होत आहे. सकाळी 8 ते 10 पर्यंत क्लास घेतोय आणि सोबतच सहकार्य म्हणून बळीरामजी देशमुख कराटे मास्टर ब्लॅक बेल्ट हे सुद्धा उपस्थित राहतात. आणि या कराटेच्या माध्यमातून मुला मुलींकरता उत्कर्ष निर्माण झाली आहे आणि या कराटे क्लासमध्ये जास्तीत जास्त संख्येने मुलं मुली उपस्थित राहतात आणि चांगली उत्कृष्टता दाखवून कराटे शिक्षण घेण्याकरिता मजबूतरित्या पार पाडत आहेत. आणि या गावातील या शाळेतील मुलांचा मी एक पालक म्हणून या शाळेत सहकार्य चालू आहे आणि चांगल्या पद्धतीने मुला मुलींना कराटे मजबूतीकरण आणि त्यांच्या सशक्तीकरण व्हावा याकरिता आम्ही पूर्णपणे सहकार्य करू. धन्यवाद.
नमस्कार, मी लीलाधर काळबंडे. मी उच्च प्राथमिक शाळा हेंडाळा येथून मुख्याध्यापक पदावरून या ठिकाणी PM श्री उच्च प्राथमिक शाळा दहेगाव येथे जुलै 25ला या शाळेमध्ये प्रतिनियुक्तीवर जॉईन झालेलो आहे. या ठिकाणी माझ्याकडे विषय शिक्षक म्हणून मराठी, इतिहास, भूगोल वर्ग 6वी आणि 7वीच्या अध्यापनाचे कार्य या ठिकाणी मला दिलेले आहेत. या ठिकाणचे सर्व विद्यार्थी चांगले प्रगत विद्यार्थी आहेत. प्रत्येक उपक्रमामध्ये सर्व विद्यार्थी हिरिरीने भाग घेतात. या शाळेमध्ये सर्व जे शिक्षक आहेत त्रुटीमुक्त अध्यापनातून सर्वजण कार्य करतात. शाळेमध्ये अनेक असे उपक्रम राबविले जातात. पुण्यतिथ्या, जयंत्या अनेक स्पर्धा राबविल्या जातात. त्यामध्ये सर्व शिक्षक विद्यार्थी सहभाग घेतात आणि त्याचप्रमाणे शाळेमध्ये पुष्कळसे विद्यार्थ्यांना पूरक शिक्षण सुद्धा दिले जाते. उदाहरणार्थ कराटे आहे, चित्रकला स्पर्धा आहे, त्यानंतर डान्सचे क्लासेस वगैरे या ठिकाणी घेतले जातात. सर्व विद्यार्थी आणि शिक्षक या याच्यामध्ये कार्यामध्ये सहभागी होतात. प्रत्येक शिक्षक या ठिकाणी विद्यार्थ्यांचा, शिक्षकांचा या शाळेच्या प्रगतीमध्ये खरीचा वाटा असल्यासारखा प्रत्येक शिक्षकांचा, विद्यार्थ्यांचा या ठिकाणी वाटा आहे. सर्व विद्यार्थी मन लावून या ठिकाणी शिक्षणाबरोबर इतर कार्य सुद्धा करतात. शाळेचे मुख्याध्यापक उपक्रमशील आहेत. सन्माननीय श्री भुते सर प्रत्येक उपक्रमामध्ये राबवून घेण्याचा ते प्रयत्न करतात आणि आधीपेक्षा ही शाळा प्रगतीकडे वाटचाल करून राहिलेली आहे. यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, गावातील सरपंच, मेंबर बॉडी आणि महत्वाचं म्हणजे पालक वर्गाचा फार मोठा सहभाग आहे. प्रत्येक कामामध्ये पालक वर्ग या ठिकाणी येतात, विद्यार्थ्याच्या अभ्यासाविषयी चौकशी करतात आणि यामुळे ही शाळा प्रगतीच्या दिशेने चाललेली आहे. आम्हालाही या ठिकाणी शिकवण्यामध्ये खूप आनंद मिळतो, कारण गावातील वातावरण खूप आनंददायी आहे आणि या आनंददायी वातावरणामध्ये मला यामध्ये टीचिंग करण्यामध्ये खूप असा आनंद मिळतो. धन्यवाद. नमस्कार, मी संदीप रतिरामजी आंबेडुके, मुक्काम दहेगाव, पोस्ट जालना, तालुका मोहोळा, जिल्हा नागपूर येथे रहिवासी असून आज ही जिल्हा परिषद शाळेचा तुम्हाला परिसर दिसत आहे. तर दहेगाव येथील शाळा मला वाटते 3-4 वर्षाच्या अगोदर PM श्री म्हणजे तालुक्यातून 2 शाळेची जी निवड झाली त्या दोन्ही शाळेपैकी पहिला नंबर जो लागलेला आहे तो आपला उच्च प्राथमिक शाळा दहेगाव येथील लागलेला आहे. आज ज्या ठिकाणी आपण ही दहेगावची शाळा सुस्थितीत पाहत आहोत, तर ही शाळा सुस्थितीत आणण्याकरता जवळपास आज 10 वर्षाचा कालखंड लोटून गेले. 10 वर्षाचा कालखंड सांगण्यामागचं तात्पर्य असं आहे की जेव्हा या ठिकाणी विश्वनाथजी आंबेडकर सरपंच होते, त्यांच्या कार्यकाळात ह्या 4 सटकुनी इमारती इथं बनल्यानंतरही इथला परिसर खूप घाण असल्यामुळे इथं शाळा आपल्याला हलवता आली नाही. परंतु मागे 2014ला जेव्हा मी उपसरपंच झालो आणि ममताताई आंबेडकर जेव्हा सरपंच होत्या आणि आमची बॉडी होती, तेव्हा आम्ही सर्वांनी एक ठराव पारित करून या ठिकाणी ही शाळा कशी हलवता येईल यासाठी प्रयत्न केला आणि गावातील लोकांकडून वर्गणी जमा करून आम्ही एक तात्पुरत्या स्वरूपात तारेच्या कंपाऊंड करून 4 वर्ग या ठिकाणी हलवले आणि तेव्हापासून या शाळेच्या प्रगतीला, या शाळेच्या बांधकामाला, शाळेच्या इन्फ्रास्ट्रक्चरला जी सुरुवात झाली, ती सुरुवात आज 10 वर्षानंतर आपण या ठिकाणी उभं, या ठिकाणी एक गट्टू म्हणजे उद्या जेव्हा विद्यार्थी या शाळेत येतील उभ्या बारिशमध्ये, तरी त्या बारिशमध्ये त्यांचे पाय भरणार नाही अशी एक सुस्थिती आपल्या या शाळेतून निर्माण झाली. तर दहेगावच्या शाळेचा इतिहास असा आहे की जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये सुरुवातीपासूनच पटसंख्येमध्ये आपला आमचा दहेगाव कुठेही कमी नाही.
या शाळेतून अनेक विद्यार्थी काही डॉक्टर झालेले आहेत, काही इंजिनियर झालेले आहेत, काही टीचर झालेले आहेत, काही लोक खूप मोठे उद्योगपती झालेले आहेत. तर असे चांगले विद्यार्थी घडवण्याचा काम या उच्च प्राथमिक शाळेने 1951 पासून अविरतपणे केलेलं आहे. आणि आजही या शाळेचे जे शिक्षक आहेत त्या शिक्षकाच्या माध्यमातून उत्तम शिक्षण देण्याचा प्रयत्न या आपल्या उच्च प्राथमिक शाळेमध्ये होत आहे. तर जी फळी आहे, मग आपले मुख्याध्यापक भुते सर असोत किंवा त्यांचे सहाय्यक शिक्षक असोत, मग त्याच्यामध्ये रोहाड सर आहेत, काळबांडे सर आहेत, तांबडे सर आहेत, 2 मॅडम आहेत, पुन्हा आपले सुधीर सर आहेत. तर जी यांची टीम आहे त्या टीम कडून एक चांगला स्तुत्य उपक्रम, स्तुत्य असा एज्युकेशन आपल्या मुलांना मिळत आहे. आणि तो एज्युकेशन उत्तमरित्या मिळावं याच्यासाठी सुद्धा आम्ही ग्रामपंचायत म्हणून, म्हणजे मी मागे उपसरपंच होतो, आता माझी पत्नी सौ भारती संदीप आंबेडुके ह्या इथं सरपंच म्हणून हयात आहेत. तर आमचं सुद्धा आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सुद्धा पाठबळ एक फोर्स या शिक्षकांच्या मागे उभा आहे आणि भविष्यातही उभा राहील. त्यामुळे आता जे शिक्षक कार्यरत शिक्षक आहेत त्यांच्याकडून आम्हाला आमच्या विद्यार्थी नवोदयाकरता कमीत कमी पात्र व्हावे एवढी इच्छा आम्ही या ठिकाणी त्यांच्याकडून लावून धरलेली आहे. आणि आम्हाला खात्री आहे की या शिक्षकांकडून आमच्या 2-4 विद्यार्थी तरी पुढच्या वर्षीपर्यंत नवोदय विद्यालयामध्ये जातील, निश्चितच जातील. तर दहेगाव म्हणलं तर एक सुंदर गाव, गावातलं राजकारण सुद्धा खेडीमेडीचं असते, एकमेकांना सपोर्टिव्ह असं राजकारण असते. मागे जेव्हा आम्ही सांगितलं आहे मी आता की जेव्हा मी उपसरपंच होतो, ममताताई सरपंच होत्या, त्या काळामध्ये आम्ही या ठिकाणी शाळा हलवली. शाळा हलवल्यानंतर मग इथं 2 वर्गखोल्याचं बांधकाम झालं, कंपाऊंड वॉलचं बांधकाम झालं. तर हे बांधकाम करत असताना येथील स्थानिक जे नेतृत्व आहेत आपण सगळ्यांची या ठिकाणी मदत घेतली. आम्ही गेल्यानंतर बाळाभाऊ पुन्हा सरपंच झाले, त्यांच्या कार्यकाळामध्ये सुद्धा उरलेले कंपाऊंड वॉलचं काम झालं, 2-3 शाळा इमारती बनल्या. आता पुन्हा माझी पत्नी या ठिकाणी सरपंच म्हणून कार्यरत आहे. याच्यामध्ये सुद्धा आम्ही आता 3 वर्गखोल्या इथे या ठिकाणी मंजूर झाल्या, त्याचं बांधकाम लगेच चालू होणार आहे. आपण ज्या ठिकाणी उभं आहोत इथं गट्टूचं काम सुरू आहे. तिकडे आपण खेळणे, संडास, बाथरूम म्हणजे अनेक जेवढ्या गोष्टी या शाळेसाठी उपलब्ध होत असतील तेवढ्या साऱ्या गोष्टी मी असो, माझ्या पूर्वीचे सरपंच असो, सर्वांनी आपापल्या पद्धतीने आपापल्या कुवतीच्या हिशोबाने आम्ही या दहेगावची शाळा ही माझी शाळा आणि माझी शाळा या तालुक्यात या जिल्ह्यात 1 नंबरवर कशी जाईल हा साधा सोपा उद्देश ठेवून आम्ही या गावाच्या शाळेसाठी प्रयत्नरत आहोत. भविष्यातही आम्ही सगळे मिळून एकोप्याने एकजुटीने ही शाळा समोर नेण्याचा निश्चित या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. तरी पण माझी आपल्या या माध्यमातून शासनाला सुद्धा विनंती राहील की आमच्या शाळेची पटसंख्या हे तालुक्यात सर्वात चांगली पटसंख्या आहे. आमच्या शाळेचे शिक्षक चांगले आहेत, आमची ग्रामपंचायत चांगली आहे, आमची शाळा व्यवस्थापन समिती चांगली आहे. त्यामुळे आमच्या या शाळेला ज्या भौतिक सुविधाची थोड्याफार प्रमाणात कमी आहे ती कमी शासनाकडून ताबडतोब आम्हाला उपलब्ध व्हावी. आता आमचे गट्टू लावण्याचं काम सुरू आहे. या ठिकाणी येणाऱ्या 2-4-8 दिवसामध्ये एक सुंदर असा ग्राउंड या ठिकाणी दिसणार आहे. तर आमच्याजवळ खूप मोठा ग्राउंड नसल्यामुळे माझी शासनाकडून माझा पाठपुरावा सुरू आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला माझी विनंती राहील की मुलांना येणाऱ्या काळात कबड्डी खेळण्यासाठी मीटिंग, खो खो खेळण्यासाठी मीटिंग, कुस्ती खेळण्यासाठी मीटिंग जर या ठिकाणी उपलब्ध झाली तर निश्चितच माझ्या मुलं शिक्षणाबरोबर या क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा अग्रेसर राहतील, याबद्दल दुमत नाही. तर आपल्या या उच्च प्राथमिक शाळा दहेगाव याच्या विकासासाठी ग्रामपंचायतने वारंवार पाठपुरावा केल्यानंतर आपल्या या तालुक्यातील स्थानिक नेतृत्व, आपल्या या विभागाचे माजी आमदार माननीय प्रत्यंजी सावरकर साहेब असो किंवा तत्कालीन त्यांच्या पत्नी अध्यक्ष असताना सौ निशाताई सावरकर असो किंवा आपल्या जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष तापेश्वर भाऊ वैद्य असो, त्या तिघांच्या माध्यमातून ही शाळा आणि या शाळेसाठी लागणारे साहित्य, या शाळेसाठी लागणाऱ्या सुख सुविधा त्यांनी निश्चितपणे आम्हाला कोणत्याही प्रकारे हताश न करता आम्हाला भरभरून मदत केली. त्यात
नेत्यांचे सुद्धा मी माझ्यातर्फे आणि माझ्या ग्रामपंचायततर्फे मी या ठिकाणी खूप खूप आभार मानेन आणि भविष्यातही त्यांच्याकडून जी मदतीची अपेक्षा आम्हाला आहे ही मदतीची अपेक्षा निश्चितच पूर्ण होईल एवढी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो. माझे नाव पूर्ण नाव माझे पुस्तकला मोहनजी. मला 21 वर्ष झालेले आहेत ह्या शाळेमध्ये कुठे घालून राहिलो. तसेच मुलं पण चांगली आहेत, मुलं बी चांगले वागून राहिले. तसेच सर लोकही चांगले वागून राहिले. जसे सरांना म्हणला तो रान म्हणला ते पकवान रांधून देतो मुलाईले. त्या दिवशी पोटाने आलू राहतात, एक दिवस सोयाबीन आलू राहते, डाळ वांगा राहते, डाळ पालक राहते. सर्व मुलं चांगले जेवण करतात. मग जेवण करून सगळ्यांनी चांगले व्यवस्थित ताटं ठेवतात. त्याच्यानंतर मी बसतो ताटावर. मी 9 वाजता शाळेमध्ये येतो. 1:30 वाजताच्या जेवण आहे मुलांच्या. 1:30 वाजता जेवण करतात. आपली शाळा पण चांगली आहे, तसेच शिक्षक बी चांगले आहेत. आपल्यावर अवलंबून असते का आपण शिक्षक आले किंवा मुलाने फिरवायला बोलला तर आपल्यावर मुलं प्रेम ठेवतात, आई करतात. मोठी आई काय करू का, मोठी आई मला भात दे, मला भाजी दे, असे बोलतात पोरं. एवढाच. नमस्कार, मी रणधीर चौधरी आंबेडकर आणि मी आपली PM श्री उच्च प्राथमिक शाळा बेळगाव येथील मी शाळा व्यवस्थापन समितीमध्ये उपाध्यक्ष म्हणून आहोत. आणि या शाळेसाठी आणि याच्या आधी जी शाळा होती ती पटसंख्या सुद्धा कमी होती. आणि आम्ही जेव्हापासून आमच्या समितीची स्थापना झाली तेव्हापासून आम्ही विद्यार्थ्यांची पटसंख्या कशी वाढेल याकडे जास्त भर देऊन आणि इथली पटसंख्या वाढवलेली आहे. आणि आमची शाळा हे तालुक्यात नाही तर जिल्ह्यामध्ये कशी प्रथम क्रमांकावर येईल आणि या उद्देशाने इथं कार्यरत आहोत. आणि आता सुंदर आणि स्वच्छ शाळा झालेली आहे. आणि आमच्या बेळगावच्या ग्रामपंचायत यांनी सुद्धा आम्हाला भरपूर सपोर्ट केलेला आहे. तरी आमच्या शाळेची पुन्हा आम्ही पटसंख्या वाढवून सुंदर शाळा बनवण्याचा प्रयत्न करू हीच आमची अपेक्षा आहे.
मी रमेश आंबेलके माजी सरपंच आणि जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचा माजी विद्यार्थी. त्याच्यामुळे या शाळेसोबत जे आपल्या भावनिक जुळले आहे, त्याच्यामुळे मी माझ्या कार्यकाळात या शाळेला भरपूर निधी दिला आहे. आमच्या शाळेत 5 लाखाचा आमचा सामान्य फंडातून एक आम्ही शाळेला देऊन दिली. तसेच PMश्री जे जिल्हा परिषदमध्ये आमच्या मौदा तालुक्यात एकमेव शाळा आहे, ते जिल्हा आमच्याच काळात आपण आणलेली आहे. आणि या शाळेसाठी भविष्यातही ज्याही काही गोष्टीची गरज पडेल ते आम्ही राजकीय याच्यामुळे पुढाकार घेऊन करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. मी डॉक्टर महेश बेहेकर, गटविकास अधिकारी, पंचायत समिती मोदक. आज मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 3 च्या अनुषंगाने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगाव येथे तपासणी करता आलेलो आहे. शाळेमध्ये एक ही PMC शाळा असल्याने एक चांगलं वातावरण या शाळेमध्ये आढळून आलेलं आहे. शाळेमध्ये दर्शनी भागावरती सर्व शिक्षकांचे नाव, त्यांचं क्वालिफिकेशन, कुठल्या वर्गाला शिकवतात याचे बोर्ड आढळून आले. शाळेमध्ये जी प्रतिज्ञा आपण घेतो त्याचा प्रतिज्ञेचा बोर्ड दर्शनी भागावर लावलेला आहे. चांगल्या पद्धतीचं यामध्ये किचन सेट उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांकरिता एक चांगल्या पद्धतीची परसबाग शाळेने डेव्हलप केलेली आहे, दिसून आलेली आहे. शाळेमध्ये संगणक कक्ष व्यवस्थित आहेत, चालू स्थितीमध्ये आहेत. लॅब जी म्हणतो आपण सायन्स लॅब, ती पण चांगल्या पद्धतीची आहे. सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने इथे शिकवत आहे. विद्यार्थ्यांना त्याचा अंतर्भाव दिसतो आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये एक कौशल्य जे आहे निर्माण होत आहे. शाळेला मागच्या बाजूने एक खो खोचं ग्राउंड पण आहे आणि दर्शनी भागामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला व्हॉलीबॉल आणि टेनिस, बॅडमिंटनचं एक ग्राउंड या ठिकाणी आहे. व एकंदरीत आपण बघितलं तर एक संपूर्ण शाळेमध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक गोष्टी, कलागुणात्मक असो किंवा क्रीडात्मक असो, या पूर्ण गोष्टी या शाळेमध्ये उपलब्ध आहे. एक चांगल्या पद्धतीची शाळा दहेगाव या ठिकाणी आढळून आलेली आहे. धन्यवाद. अगोदर उच्च प्राथमिक शाळा दहेगाव म्हणून ख्याती होती शाळेची. अगोदरची पटसंख्या खूप सारी होती, परंतु योगाच्या दृष्टीकरणामुळे, प्रायव्हेटीकरण झाल्यामुळे शाळेचा जो पटसंख्या होती कमी होती. परंतु आज आमच्या शाळेच्या सर्व शिक्षकांच्या वतीने आज आमच्या शाळेला खूप चांगली अशी श्रेणी मिळाली. PMश्री
प्रेमश्री मधून आमच्या शाळेचा चांगल्या पद्धतीने उद्धार झाला आहे. शाळेचाच नव्हे तर आज संपूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये आमची शाळा ही टॉप 1 ची शाळा झालेली आहे. त्यामध्ये गावकऱ्यांच्या सोबतीने आम्हाला जो शिक्षक वृंद लाभलेला आहे त्या शिक्षक वृंदांचा सहभाग खूप खास असा आहे. त्यांची तळमळ असते की माझा विद्यार्थी हा स्वतःच्या मुलासारखा हा विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न माझ्या शाळेतील शिक्षक करत असतात. आज आमच्या शाळेची श्रेणी जी आहे ती खूप उंचावलेली आहे. खूप खूप आभार मी माझ्या शिक्षकांना देतो माझे विद्यार्थी संघाच्या वतीने की बा त्यांच्या हातात जे काय गुण आहेत जे काय कला कौशल्य आहेत त्या कला कौशल्याचा योग्य पद्धतीने वापर करून आपला विद्यार्थी सक्षम कसा होईल, या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये माझा विद्यार्थी प्रबळ कसा होईल, त्याला त्या तंत्रयुगामध्ये विज्ञानाच्या युगामध्ये खंबीरपणाने उभं कसं राहता येईल, हा सगळा अभ्यास त्यांच्याकडून शिक्षक वृंद करून घेतील असे मी शिक्षकांकडून अपेक्षा बाळगतो. वर आम्हाला माहीतच आहे की आमचे शिक्षक वृंद खरंच त्या गोष्टीला भाग पाडतील व सर्वोच्च शाळा सर्वोच्च विद्यार्थी कसा घडवता येईल याच्याकडे लक्ष देतील. धन्यवाद.